अनचाही मोहब्बत भाग 5. लावण्य तिच्या विचारांमध्ये हरवली होती. तेवढ्यात अचानक तिच्या मोबाईलमध्ये नोटिफिकेशनचा आवाज आला. तिने पाहिले तेव्हा व्हॉट्सअपवर एक फोटो आला होता, जो पाहून लावण्याचा थरथर काप झाला. तो फोटो सागर आणि लावण्याच्या लग्नाचा फोटो होता आणि कोणीतरी तो तिला एका अनोळखी नंबरावरून पाठवला होता. फोटो पोस्ट केल्यानंतर काही सेकंदातच एक मेसेज आला. धक्का बसला ना? बरोबर, पण काळजी करू नको. लपून ठेवण्यासाठी फक्त एक छोटीशी किंमत. लवकर तुला कॉल करेन. मेसेज वाचून लावण्याला धक्काच बसला. ती घाबरून म्हणाली, अरे देवा, हा कोण आहे आणि त्याला फोटो कसा मिळाला? आता मी काय करू? एक समस्या संपत नाही तर दुसरी सुरू होते. देवा. यानंतर लावण्याने त्या नंबरवर 2-3 वेळा फोन केला, पण तो नंबर बंद येत होता. लावण्य घाबरून म्हणाली, नक्कीच हा गावातील कोणीतरी आहे आणि आता तो मला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत आहे. पण आता मी काय करू? मी कुठे अडकले आहे? आयुष्य चांगले चालले होते तर हे. लावण्य गोंधळलेल्या अवस्थेत ती तिच्या रूममध्ये फिरू लागली. क्षणभर तिला सागरला फोन करावासा वाटला, पण तिला भीतीही होती की सागर पुन्हा रागवेल, म्हणून तिने कोणालाही फोन केला नाही. इकडे सागर गाडी चालवत पोलीस स्टेशनच्या बाहेर पोहोचला. गाडी पार्क केल्यानंतर तो पोलीस स्टेशनच्या आत आला. तिथे उपस्थित असलेल्या एका इन्स्पेक्टरने त्याला पाहताच ओळखले आणि म्हणाला, अरे सागर सर, तुम्ही आणि इथे? सगळं ठीक आहे ना? इकडे तिकडे पाहत सागर म्हणाला, ठीक तर नाही आहे ना माने, म्हणूनच मी तुमच्याकडे आलो आहे. माझा भाऊ कुठे आहे? हे ऐकून इन्स्पेक्टर माने आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले, अरे, तो खरोखर तुमचा भाऊ आहे का? मला वाटले. जेव्हा सागरने इन्स्पेक्टरकडे पाहिले तेव्हा तो अचानक गप्प झाला आणि एका दिशेला बोट दाखवत म्हणाला, तिथे आहे सागर सर. मला माफ करा, मी चूक केली. मला वाटले की तो कोणीतरी तुमचे नाव वापरून पळून जाण्याचा प्रयत्न करत आहे. सागर पटकन एका बाजूला गेला आणि पोलीस स्टेशनच्या एका बाजूला असलेल्या एका छोट्या लॉकअपमध्ये त्याला राघव तुरुंगाबाहेर बघत बसलेला दिसला आणि सागरला पाहताच त्याचे डोळे आनंदाने चमकले. तो लगेच उभा राहिला आणि थोड्या नाटकी आवाजात म्हणाला, या भावाला फोन करण्याऐवजी मी शत्रूला फोन केला असता तर बरं झालं असतं. इतक्या हाकांनंतर शत्रू मदतीला आलाच असता. सागर थोड्या कडक आवाजात म्हणाला, हो, मग शत्रूला बोला, मी निघतोय. एवढं बोलून सागर निघून जाण्यासाठी वळला, पण राघवने त्याचा हात धरला आणि म्हणाला, अरे भाई, मी मस्करी करत होतो. तू पण. मी खूप फोन केले, मेसेज पाठवले. तू कुठे होतास? मला तुझी काळजी वाटत होती. सगळं ठीक आहे ना? दरम्यान इन्स्पेक्टरने कॉन्स्टेबलला लॉकअपचा दरवाजा उघडण्याचा इशारा केला. सागरने राघवकडे पाहिले आणि म्हणाला, माझी काळजी? वा, अरे स्वार्थी, तू स्वतःशिवाय दुसऱ्या कोणाला काही समजतो का? मला माहीत आहे, तू मला फक्त अडचणीच्या वेळेस फोन करतोस. हे ऐकून राघव थोडासा लाजला. कॉन्स्टेबलने दरवाजा उघडला आणि राघव बाहेर आला आणि सागरला मिठी मारली आणि म्हणाला, थँक्यू भाई, यू आर अ बेस्ट. लव यू भाई. चल, आता जास्त नाटकं करू नको, घरी जाऊ. असं म्हणत सागरने मानेंकडे पाहिले आणि म्हणाला, थँक्यू माने, आतापासून काळजी घ्या. हा माझा भाऊ आहे. जरी याचं वागणं वेगळं असलं तरी. इन्स्पेक्टर माने किंचित हसले आणि सागर त्याच्या गाडीकडे निघाला. दोघेही गाडीत येऊन बसले आणि गाडी सुरू करताच सागरने विचारले, मी तुला ड्रिंक करण्याची परमिशन दिली होती. ड्रिंक करून गाडी चालवण्याची नाही. तू अशा गोष्टी का करतोस? तुला माहीत आहे का डॅड किती रागवले होते? ते म्हणत होते की तुला जेलमध्ये राहू दे. राघव थोड्याशा अपराधी चेहऱ्याने म्हणाला, सॉरी भाई, मी गाडी चालवणार नव्हतो, पण त्या हरामखोर सनीने माझ्यापेक्षाही जास्त दारू पिली होती, म्हणून मला गाडी चालवावी लागली. सागरने त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाला, आता तुला तुझ्या वागण्याची शिक्षा मिळेल, तरच डॅड शांत होतील. नाहीतर त्यांनी तुला घराच्या बाहेर काढण्याचे ठरविले आहे. हे ऐकून राघव थोडासा घाबरला आणि म्हणाला, खरंच? नाही, आई हे कधीच होऊ देणार नाही. तिचा माझ्यावर खूप जीव आहे, तुझ्यापेक्षाही जास्त. तुला काय वाटतं, मॉमचे कधी डॅडसमोर काही चालले आहे का? बघ, उद्यापासून तुझं ऑफिसला येणं पक्का आहे. डॅडच्या नजरेत इज्जत मिळवण्याचा हा एकच मार्ग आहे. नाहीतर ते सगळं माझ्या नावावर करून देतील. तू अशा फालतू मुलांसोबत ड्रिंक करत राहा.
हे ऐकून राघव लगेच म्हणाला, अरे भाई, मला त्या जेलमध्ये परत यायचं नाही. तिथे माझा जीव गुदमरतो. हे सर्व तुलाच ठेव आणि मला माहीत आहे तू माझी काळजी घेशील. यावेळी सागरने थोडा राग दाखवला आणि म्हणाला, अरे, मी नेहमीच तुझ्या मागे उभा राहणार. समजले? थोडे समजदार हो, जबाबदार हो. तू मोठा झाला आहे. तू 18 वर्षाचा मुलगा नाही राहिला आता. तुला उद्यापासून ऑफिसला यावेच लागेल. फायनल. मला तुझी कोणतीच बकवास ऐकायची नाही. राघव आता गप्प बसला, कारण सागर त्याच्यावर क्वचितच रागवायचा आणि या रागाचा अर्थ असा होता की सागर खूप रागावला आहे. दुसऱ्या दिवशीची सकाळ ही सागरसाठी नवीन आणि शांत ठरणार होती, तर लावण्याची झोप उडवली होती. त्या फोटोमुळे ती टेन्शनमध्ये फोनची वाट बघत राहिली. सकाळी ती लवकर आवरून ऑफिसला गेली. तिला ऑफिसला जायला थोडा उशीरच झाला होता, त्यामुळे लावण्य थोडी घाईतच होती. ती पटकन लिफ्टमध्ये घुसली आणि 8व्या मजल्याचं बटन दाबलं. लिफ्टचा दरवाजा जवळजवळ बंदच होणार होता, तेवढ्यात कोणीतरी मध्येच पाय ठेवला आणि दरवाजा पुन्हा उघडू लागला. लावण्य आता खूप रागवली आणि तिने पुढे पाहिले तर कॅज्युअल ड्रेसमध्ये एक देखणा मुलगा दरवाजात उभा होता आणि फोनवर कोणाशी तरी बोलत होता. त्याने त्याचा उजवा पाय लिफ्टच्या दरवाजामध्ये ठेवला होता. हा मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून सागरचा लहान भाऊ राघव होता, जो बऱ्याच वर्षांनी ऑफिसमध्ये आला होता. त्याला फार कमी लोक ओळखत होते. राघवची कृती पाहून लावण्य देखील आश्चर्यचकित झाली आणि तिला राग आला. दुसरीकडे राघव बेफिकीरपणे फोनवर बोलत होता. हो हो भाई, मी येईन. हो हो, चल येतो ना. काळजी नको करू, तुझा भाऊ आहे ना, मी सगळं व्यवस्थित करेन. लावण्य आता खूपच इरिटेट व्हायला लागली, कारण तिला उशीर होत होता. ती थोडी रागवत म्हणाली, एकतर तुम्ही लिफ्टमध्ये या, नाहीतर जाऊ द्या. ही कोणती पद्धत आहे लिफ्टमध्ये पाय ठेवून उभा राहण्याची? हे ऐकून राघवने फोन होल्डवर ठेवायला सांगून पहिल्यांदाच लावण्याकडे ध्यान देऊन पाहिले. लावण्याने खूपच सुंदर ब्लॅक ड्रेस घातला होता आणि मोकळ्या केसांमध्ये आणखीनच सुंदर दिसत होती. त्याच्या ग्रुपमध्ये तो एक हँडसम मुलगा म्हणून ओळखला जाणारा राघव लावण्याकडे पाहतच राहिला, जणू तो एखाद्या सुंदर स्वप्नात हरवला होता. आता लावण्य त्याच्याकडे हात फिरवत आणि रागाने म्हणाली, ओ मिस्टर, काय आहे? राघव स्वप्नातून बाहेर आला आणि अटकट अटकट बोलला, ओ सॉरी, मी तुम्हाला पाहिले नाही. असं म्हणत तो कॉल कट करून लिफ्टमध्ये आला. लावण्याने सुटकेचा निश्वास सोडला. तेवढ्यात राघव म्हणाला, माझे नाव राघव, तुझे नाव काय? लावण्य फक्त त्याच्याकडे पाहत राहिली, जणू ती त्याला कच्चं खाऊन टाकेल. पण या सर्व गोष्टीचा राघववर काहीच परिणाम होणार नव्हता. तो बेफिकीरपणे म्हणाला, तुम्ही काम कसे करता या कैद खाण्यात? मला इथे यायला बिलकुल आवडत नाही. जर बाईने मला जबरदस्ती केली नसती तर मी कधीच आलो नसतो. लावण्य अजूनही त्याला वेडच समजत होती. राघव काहीतरी बोलणारच होता. तोच लिफ्ट 8व्या मजल्यावर पोचली आणि त्याच मजल्यावर राघवला बाहेर येताना पाहून ती थोडी गोंधळली. लावण्याने सागरच्या केबिनकडे नजर टाकली आणि तिला समजले की सागर आधीच तिथे आलेला आहे. पण राघवला सागरच्या केबिनकडे जाताना पाहून तिला आश्चर्य वाटले आणि राघव ज्या पद्धतीने चालत होता, जणू हे ऑफिस त्याच्या वडिलांचेच आहे. ते होतंही तसंच, पण लावण्याला ते माहीत नव्हतं, म्हणून ती थोडी गोंधळलेली होती. लावण्य तिच्या रिपोर्टिंग मॅनेजरकडे गेली, तेव्हा तिला नकळवता गायब झाल्याबद्दल बोलणेही बसले आणि मग ती पुन्हा कामाला रुजू झाली. काही वेळाने तिच्या टीमला मीटिंगसाठी बोलावण्यात आले. तिथे राघवला बसलेला पाहून लावण्य थोडी आश्चर्यचकित झाली आणि तिला वाटले कदाचित कोणीतरी नवीन जॉईनिंग असेल. तर तिचा रिपोर्टिंग मॅनेजर विपुल सर्वांकडे पाहून बोलू लागला, गाईज, टीमच्या रचनेत एक नवीन बदल झाला आहे, ज्याची माहिती देण्यासाठी ही मीटिंग बोलावली आहे. खरं तर आता आपल्या डिव्हिजनला एक नवीन लीडर मिळाला आहे, जो दुसरा तिसरा कोणी नसून मिस्टर राघव आहे. मॅनेजरचा राघवकडे इशारा पाहून लावण्याला धक्काच बसला. ती स्वतःशीच पुटपुटली, हे कोण आहे? हे लोक कोणालाही बॉस बनवतील का? मला याबद्दल सागरशी बोलवावे लागेल. मग मॅनेजर पुढे बोलायला लागला, कदाचित आपल्यापैकी अनेकांना माहीत असेल की मिस्टर राघव हे आपल्या बॉसचे सीओ सरांचे लहान भाऊ आहे. अँड ही इज पास्ड आउट ऑफ आय एम दिल्ली. हे ऐकून लावण्याला आणखीनच एक मोठा धक्का बसला आणि ती स्वतःशीच पुटपुटली, हे देवा, सागरलाही भाऊ आहे का? तो कधीच त्याच्याबद्दल बोलला नाही. प्रियानेही मला कधीच सांगितले नाही. शिट यार, आता मला याला पण सहन करावे लागेल. मग राघव त्याच्या जागेवरून उभा राहिला आणि सर्वांसमोर आला. पहिले त्याने लावण्याकडे पाहिले आणि नंतर सागरने तयार केलेले भाषण बोलू लागला. त्यानंतर सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या,
पण त्याच्या भाषणातून लावण्याला समजले तो काय शिकला आहे. मीटिंग संपल्यानंतर लावण्य जाण्यासाठी निघाली, पण राघवने तिला थांबवण्याचे सांगितले. लावण्य थोडीशी संकोचली आणि थांबली. मग राघव तिच्या समोर आला आणि म्हणाला, सरप्राईज, आता मला तुझे नाव कळाले. मिस लावण्या. लावण्य चेहऱ्यावर खोटं हसू आणून म्हणाली, ठीक आहे सर. हे ऐकून राघव म्हणाला, अरे, मला सर म्हणू नको, फक्त राघव बोल. तेवढ्यात लावण्याचा मोबाईल वाजला आणि तिने पाहिले की कॉल त्याच अनोळखी नंबरवरून आला होता. ते पाहून तिचा चेहऱ्यावर 12 वाजले. ही गोष्ट राघवच्याही लक्षात आली. लावण्याने राघवकडे पाहिले आणि म्हणाली, सॉरी सर, पण मला कॉल घ्यावा लागेल. आणि असं म्हणत लावण्य केबिनमधून बाहेर आली. ती घाईघाईने एका कोपऱ्यात गेली आणि तिने फोन घेतला. फोनच्या पलीकडून एका माणसाचा आवाज आला, मी आज संध्याकाळी 7 वाजता तुला ॲड्रेस सेंड करेन. लावण्य काही बोलण्यापूर्वीच कॉल कट झाला. तिला धक्काच बसला. तिला काही समजत नव्हते, तो कोण आहे आणि त्याला काय हवं आहे. तेवढ्यात तिने सागरला तिच्यासमोर जाताना पाहिले आणि दोघांनी एकमेकांकडे पाहिले, पण सागरने तिच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आणि तो पुढे निघून गेला. लावण्याने क्षणभर विचार केला की सागरशी याबद्दल बोलावे, पण नंतर तिने हा विचार सोडून दिला की सागरला आधीच तिच्यामुळे खूप त्रास सहन करावा लागला आहे. आता तिला हे सर्व स्वतःला सांभाळून घ्यावं लागेल. संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास लावण्याला हायवेजवळील एका ठिकाणचा ॲड्रेस मिळाला. लावण्य घाबरली होती, पण तिला जावे लागणार होते, कारण तिला हे लग्न कोणत्याही परिस्थितीत लपून ठेवायचे होते.